कामात एवढी बिझी झाली आहे का मी स्वतःलाच विसरले. कधी हेअर केअर नाही, कधी स्किन केअर नाही. प्रत्येक मुलगी हेअर केअर, स्किन केअर करता, बट मी स्वतःलाच विसरले. कधीच काही केलं नाही. तसं तर मी काही करत नाही, म्हणून फक्त केसांना ऑइल करून घेतलं आणि त्याच्यानंतर मी गावाकडची आमटी बनवायला घेतली. सगळ्यात आधी तर मी शेंगदाणे भाजून घेतले. लसूण आणि मिरची मस्तपैकी ठेचून घेतली आणि त्याच्यानंतर जे शेंगदाणे मी भाजून ठेवले होते तेच ठेचायला घेतले. माझ्याकडे मिक्सर नाही आहे, म्हणून मी असा देसी जुगाडच करते. खलबत्त्यामध्ये ठेचून घेतले आणि त्याच्यानंतर टमाटर कांदा कट केले आणि मस्तपैकी टमाटर परतून घेतलं, कांदा परतून घेतला. लाल तिखट टाकली आणि हळद मसाला टाकला. त्याच्या काही क्लिप्स घ्यायचाच राहिला माझ्याकडनं आणि थोडंसं पाणी टाकून मस्तपैकी परतून घेतलं. शेंगदाण्याचा कूट रेडी करून ठेवला होता तेच टाकून घेतलं आणि त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी ॲड करत गेली. जेवढं आपल्याला रस्सा पाहिजे आहे तेवढं तुम्ही थोडं थोडं पाणी ॲड करू शकता आणि मस्तपैकी शिजू द्यायचं. अशी आमटी जास्त करून गावाकडे बनवली जाते, शहरात काही लोक बनवत नाही. सो मला तर गावाकडे खायची सवय आहे, म्हणून मी इथंही ट्राय करते. त्याच्यानंतर मस्तपैकी चपाती करून घेतले आणि जेवण केलं आणि ड्युटीला निघाली. गेल्या गेल्या मस्तपैकी देवाचं दर्शन झालं आणि सायंकाळी ड्युटीला जाऊनही देवाचं दर्शन झालं, त्याच्यामुळे खूप छान वाटलं. आणि असा होता माझा आजचा दिवस. चला भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.